आता मी तुमच्या न्यूज चॅनलचं धन्यवाद देतो। तालुका एक्सप्रेस यांनी प्रभाग क्रमांक चिखलीमध्ये येऊन नागरिकांच्या समस्या विचारल्या, याच्याबद्दल तालुका एक्सप्रेसचं मनापासून धन्यवाद देतो आणि प्रभागातील समस्या सांगतो। या प्रभागामध्ये आत्तापर्यंत म्हणजे 2017 पासून निवडणूक झाल्यापासून एकही रस्ता झाला नाही किंवा ड्रेनेज झालं नाही। पाण्याची समस्या आहे तशी आहे। चिखली हे महानगरपालिकेत जाऊन साधारणतः आत्ता नाही का 28 वर्ष होत आले, तरी पण रस्त्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, पाण्याची समस्या, लाईटची समस्या, अनधिकृत बांधकामाची समस्या आहे तशीच आहे। जे नगरसेवक असतात ते फक्त निवडणुकीपुरते येतात, लोकांना आम्ही दाखवतात, निवडून येतात आणि प्रत्यक्षात मात्र काहीच काम करत नाही। त्यांच्याकडे कोणतंच विजन नाही आहे। दुसरं म्हणजे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी रोडमध्ये जे देशी दारूचं दुकान बंद करण्यात आलं, मग आमच्या भोसरी विधानसभेचे आमदार यांनी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर ते देशी दारूचं दुकान बंद करण्यात आलं। पण एका महिन्यानीच परत ते देशी दारूचं दुकान चालू झालं। असं काय मोठी जादू झाली आणि ते आहेत त्याच्यापेक्षाही मोठ्या जागेमध्ये चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे चिखलीकरांना त्याची ही समस्या मोठी आहे आणि नगरसेवक फक्त आणि फक्त येतात आणि आश्वासनं देतात की आम्ही बंद करू, पण कोणीही बंद केलेलं नाही आहे। बाकी तुम्ही सांगा। कट करून परत लावा। पहिल्यांदा तालुका एक्सप्रेस 14 यांचं मी यांना धन्यवाद करतो। प्रभाग क्रमांक 1 चिखली या भागातील समस्येविषयी आज तुम्ही आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायला सांगितली। प्रभाग क्रमांक 1 चिखलीमध्ये जसे स्वर्गीय दत्तकाका साने यांचं निधन झालं तेव्हापासून समस्या जाणवत आहेत। लोकांना आता जाणीव होत आहे। स्वर्गीय दत्तकाका सानेंची त्यांना वेळोवेळी आठवण येत आहे। आपल्या भागामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असेल किंवा लाईट, या समस्या वारंवार जाणवत आहेत।